नमस्कार, जय श्रीराम मंडळी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी हा प्रश्न पडला असेल की देव नेमका कुठे राहतो, किंवा असाही प्रश्न पडला असेल की देवाला नेमकं कुठे शोधायचं. देवाला मंदिरामध्ये शोधायचं की देवाला ध्यानामध्ये शोधायचं. मग देव नेमका कुठे राहतो बरं? तर हाच प्रश्न नारदांना पूर्वी पडला होता आणि भगवंताने महाविष्णूंनी नारदांना याविषयीचं उत्तर स्वतः देऊन ठेवलंय. एकदा झालं असं, वैकुंठामध्ये नारद मुनी गेल्यानंतर त्यांनी चर्चा करत असताना हा प्रश्न विचारला की देवा, तुम्ही नेमकं कुठे राहता? त्याविषयी सांगताना भगवान स्वतः असं सांगतात की नाहम वसामि वैकुंठे योगीनाम हृदयेन च मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदा, तुम्हाला सांगतो मी कुठे राहतो ते. तुम्हाला असं वाटत असेल की मी वैकुंठात राहतो, पण मी वैकुंठात देखील राहत नाही. मी योगींच्या हृदयामध्ये, तपी मुनी ध्यानी लोकांच्या हृदयामध्ये मी निवास करतो असं तुम्हाला वाटत असेल, पण मी तिथेही राहत नाही. मग मी कुठे राहतो? तर भगवान सांगतात मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथे जिथे माझं भजन होतं, ज्या ज्या ठिकाणी भक्त माझं नामसंकीर्तन करतात, माझ्या नामाचा जयघोष करतात, माझं नाव सतत स्मरण त्या ठिकाणी करतात, त्याच ठिकाणी मी राहतो. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे भगवान भजनामध्ये राहतात. ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त भक्तिभावाने युक्त होऊन भगवंताचं भजन करतात, त्याच ठिकाणी भगवंताचा निवास असतो. मग भगवान वैकुंठात आणि योगींच्या हृदयात राहत नाहीत का? तर याचा अर्थ असा नाहीये. भगवंताने आपल्या प्राप्तीचा सोपा मार्ग आपल्या पुढे ठेवलेला आहे. भगवान असं सांगतात की वैकुंठात राहणारा मी, मला प्राप्त करून घेणं अत्यंत अवघड क्रिया त्या ठिकाणी आहे. तप करून मला त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं लागतं. तसेच तपी मुनी ध्यानी लोकांच्या हृदयात मी जो राहतो, तो प्राप्त करून घेणं सुद्धा अत्यंत तपश्चर्येनेच शक्य त्या ठिकाणी आहे. कठोर तप केल्यानंतरच माझी प्राप्ती हृदयामध्ये आपल्या होऊ शकते. त्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी माझं भजन होतं, संकीर्तन होतं, त्या ठिकाणी मी राहतो. तिथे मला शोधणं जास्त सोपं त्या ठिकाणी आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त श्रम त्या ठिकाणी करावे लागणार नाहीत. फक्त मी ज्या भजन कीर्तनामध्ये राहतो त्या ठिकाणी जाऊन माझं नामस्मरण, भजन, कीर्तन भक्तियुक्त अंतःकरणाने जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला सहज त्या ठिकाणी प्राप्त होईल. यामागचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की भगवंताचं नामसंकीर्तन ज्या ठिकाणी आहे तिथे भगवान हमखास त्या ठिकाणी असतात आणि भगवंताचा वास असतो. त्याची अनुभूती आपण भजन कीर्तनामध्ये जाऊन नक्की घेऊ शकतो. धन्यवाद. शुभम भवतु.